दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा जोरदार बरसायला सुरुवात केलेली आहे। त्यामुळे शेतकरी आता समाधानी झाल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी आता भात लावणीच्या कामामध्ये व्यस्त झालेला आहे। गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती, त्यामुळे भात लावणी रखडली होती। परंतु आज दिवसभर मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळतोय आणि त्यामुळेच आता सर्वच शेतामध्ये शेतकरी आता भात लावणीच्या कामामध्ये व्यस्त झालेले आहेत। लोकांची पावसाअभावी रोपं करपली होती, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती। परंतु पुन्हा एकदा पावसाने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळतोय आणि सर्वत्र आता शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला आहे। शेतकरी आता भात लावणी असेल किंवा नाचणी लावणी असेल यामध्ये व्यस्त झाल्याचं पाहायला मिळते। शेतावरती मोठ्या प्रमाणात लावणीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते। पारंपरिक पद्धतीने कोकणामध्ये लावणी केली जाते। लावणीचा उत्साह शिगेला पोहोचलाय। जिल्ह्यामध्ये 30% लावणी झाली होती, मात्र आता जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये जवळजवळ 50 ते 60% भात लावणी झालेली आहे। कारण हे जे आकडे आहेत ते सारखे बदलत आहेत। पाऊस पडलाय आणि त्यामुळेच आता भात लावणीला वेग आलेला आहे। भात लावणीने आता जोर पकडलेला आहे। जिल्ह्यामध्ये पाऊस झालेला आहे आणि सर्वत्र पाऊस झाल्यामुळे एक प्रकारचं समाधानाचं वातावरण आपल्याला पाहायला मिळते। शेतकऱ्यांची जी चिंता होती ती आता चिंता मिटलेली आहे। परंतु नेमकं ज्या वेळेस लावणी करायची होती लावणीचा कालावधी उलटून गेलेला आहे। त्यामुळे नेमकं उत्पन्नामध्ये किती घट होते ते सुद्धा पाहणं महत्वाचं आहे। कारण भात पिकाचा जो कालावधी असतो तो ठरलेला कालावधी असतो। बियाणं लावल्यानंतर लावणी करण्यासाठी जो एक कालावधी असतो तो कालावधी यावर्षी उलटून गेलेला आहे। कारण पाऊस नव्हता, त्यामुळे वेळेत भात लावणी करता आली नाही। निसर्गाच्या लहरीपणामुळे यावर्षी शेतकरी अडचणीत सापडला होता। परंतु आता पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे कुठेतरी आता शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरती समाधानाचं वातावरण सुद्धा पाहायला मिळतंय। शिवाजी गोरे, न्यूज 18 मराठी, दापोली, रत्नागिरी।